वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आपण मागच्या सेशनमध्ये शुक्रवारी 19व्या पर्यंत आलेलो, 18वं झालेलं आणि अं, आता भगवंत विभूती सांगायला सुरुवात करणार आहे. 18व्या श्लोकात अर्जुनाने विनंती केली, म्हणजे इतक्या वेळानंतर आता अर्जुन काहीतरी प्रश्न करतोय, तोपर्यंत भगवान त्या अर्जुनाच्या प्रेमाखातर सांगत चाललेले आहेत सगळं. आणि अर्जुन म्हणतोय विस्तरेणात मनो योगम विभूतींच्या जनार्दन, म्हणजे तुझा स्वतःचा योग याच्याबद्दल आणि विभूतींबद्दल मला विस्ताराने सांग. कारण मी जेवढं ऐकतोय त्यांनी माझी तृप्ती होत नाहीये. आता इथे समाधान होत नाहीये म्हणत नाहीये किंवा मला कळत नाहीये असं म्हणत नाहीये. आता कळलेलं आहे. जिकडे सद्गुरूंचं किंवा ईश्वराचं गुण ऐकणं किंवा ईश्वराचं समोर असला जर अवतार तर त्यांचं बोलणं ऐकणं हे कोणताही उद्देश न ठेवता फक्त ते गोड वाटतं, त्याच्याबद्दल प्रेम आहे म्हणून ते ऐकावंसं वाटतं, तेव्हा ती भक्ती निर्माण झाली. तसं आता अर्जुन त्या भक्ताच्या भूमिकेत पूर्ण आता अकंठ का पूर्णच, नुसता अकंठ कशाला, पूर्णच तो त्यात बुडून गेलेला आहे. आणि आता तो त्या प्रेमाने विचारतोय, तुमचं बोलणं मला ऐकत राहावंसं वाटतं म्हणून तुम्ही सांगा असं म्हणतो. आपण पण बघतो ना, आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटतं किंवा एखादं छोटंसं बाळ आहे, आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम वाटतं, मग ते बोबडं म्या म्या या या काही बोललं तरी आपल्याला त्याचं कौतुक आणि अजून ऐकावंसं वाटतं. तर इथे तर साक्षात भगवान सगळं आनंद स्वरूप आहेत. तर हे भक्तीचं एक लक्षण आहे की माझे काही अडचणी, व्यावहारिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून किंवा संकट दूर व्हावं म्हणूनही नाही, किंवा मला कशाची तरी प्राप्ती व्हावी, मला काहीतरी अजून संसारात चांगलं मिळावं म्हणूनही नाही, एवढंच काय मुमुक्षेसाठीही नाही. म्हणजे मला मुक्ती मिळावी म्हणून मला भगवंताचं बोलणं ऐकायचं हेही नाही. केवळ शुद्ध प्रेम आहे तिथे, की आपलं बोलणं ऐकायला मला आवडतंय, अजून त्यांनी तृप्तीच होत नाही. एखादी गोष्ट आवडण्याचं लक्षण काय आहे की ते खाऊन तृप्ती होत नाही, अजून अजून मिळावंसं वाटतं. तसं आता भगवंताच्या बोलण्याबद्दल अर्जुनाला वाटतंय. आचार्य महाराजांचं एक स्तोत्र आहे, तर त्यात ते एक इच्छा प्रकट करतायत की शेवट कसा व्हावा आपला. तर ते म्हणतायत की फक्त कौपीन घालून गंगेच्या किनारी एक कुटी असावी, त्यात बसावं आणि निरंतर हरिचिंतन करावं, हरिभजन करावं आणि कितीही वेळ झाला तरी क्षणभरही झाला नाही असं वाटावं. हे त्यांनी मागितलेलं आहे आचार्य महाराज, जे स्वतः ज्ञानाचे पुतळे किंवा अद्वैत चा जो सिद्धांत ज्यांनी पुन्हा प्रस्थापित केला, त्याच्यातले सगळ्या बाकी उपासना मार्गाचाही समन्वय अद्वैतात कसा होतो हे दाखवलं. त्यांची ही भक्ती आहे. त्यामुळे हे जर कळलं तर आपल्याला हे कळेल की अद्वैत हे सगुण रूपाच्या वेगळं नाहीच आहे. किंबहुना खरं अद्वैत जे आहे, जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय, ते चिद्विलास मानतात किंवा लीला मानतात. म्हणजे भगवंताच्या चितशक्तीचाच विलास हे सगळं जग आहे, म्हणजे सगळं भगवंतच आहे हे ते मानतात. तर असं आता अर्जुनाला ते प्रेम वाटायला लागले अजून ऐकावं असं. तर भगवान म्हणतायत 19वा श्लोक आता. हा घेतातही चालेल, बरं पडेल मग.
तर हे पण काल आपण बघितलेलं की अ, आता भगवान म्हणतात हंतते कथयिष्यामी, म्हणजे आता मी सांगतो माझ्या विभूती. अ, म्हणजे अ, आपण एखादं बघतो ना, माणूस आता मूडमध्ये आल्यावर थांब थांब तुला आता मी सांगतो हा, असं जे म्हणतो तशा पद्धतीने आता अर्जुनाचे प्रश्न किंवा त्याच्या रिक्वेस्ट अशा आहेत की भगवंतांना अजून अजून आनंद होतोय सांगण्यात. सद्भक्ताचं सत्शिष्याचं लक्षण हेच आहे की जे गुरूंना सांगायला आवडतंय आणि गुरूंना काय सांगायला आवडतंय तर सच्चिदानंद परब्रह्म कसं आहे हेच सांगायला आवडतं. ते परब्रह्म साक्षात स्वतः आलं तरी त्यालाही तेच सांगायला आवडतंय, कारण सर्व रूपांनी त्यांना स्वतःचीच प्राप्ती करून घ्यायची आहे. तर ते म्हणतात आता थांब तुला मी सांगतो, आणि कुरुश्रेष्ठ म्हणाले ते इथे. कुरुनंदन नाही किंवा कौरव नाही, कुरुश्रेष्ठ म्हटले म्हणजे सगळ्या कुरुवंशात, म्हणजे अ, ज्या कुरुवंशात एवढे श्रेष्ठ श्रेष्ठ राजे सगळे होऊन गेले, आत्मज्ञानापर्यंत पोहोचलेलेही राजे आहेत त्याच्यात. त्याच कुरुवंशात भीष्माचार्य आहेत, जे 12 भागवतापैकी एक ते आहेत. तरीही भगवान कुरुश्रेष्ठ अर्जुनाला म्हणतायत. ही अर्जुनाची योग्यता आहे. आता तो थोडासा त्याला मोह झालेला आहे, कारण तोही भगवंताच्या लीलेचा भाग आहे. कारण भगवंताच्या लीला प्रसंगात किंवा त्याच्यात ज्या मुख्य भूमिका आहेत, आपण जसं म्हणतो ना, की एखादा एकदम चांगला पिक्चर घ्यायचा, तर त्याच्यातले जे कलाकार आहेत ते तेवढ्याच ताकदीचे घेतले पाहिजेत, आणि ती ताकद तसं देवाचा द्वेष करणारा व्हिलनही तेवढ्या मोठ्या ताकदीचा, म्हणूनच रावण कुंभकर्ण हे जय विजय यांना त्या जन्माला यावं लागलं. कारण एवढा सगळा अ, जो आहे, काय म्हणतात त्याला, अ, आसुरी आणि राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत. त्या सगळ्यांना एकत्र करून ईश्वरासमोर आणणं, ह्यालाही शक्ती लागते. त्यांची सात्विक लोकांची संघटना होऊ शकत नाही. तिथे या राजस तामसांना एकत्र बांधून ठेवणं ही फार मोठी शक्ती आहे. ते येरागबाळ्याचं काम नाही. त्याला उपासनेचंही त्यालाही अधिष्ठान पाहिजे. त्यामुळे जे मुख्य आपण विलन पाहिले, ते सगळे विलन हे कुठे ना कुठेतरी त्यांनी ईश्वर उपासना तरी केलेली आहे किंवा ईश्वर भक्त आहेत आणि त्यांना शाप झालाय म्हणून तरी आलेले आहेत. तर तसं हा तर सख्य भक्ती करणार आहे, आणि आधीच्या अवतारात तर नर-नारायण अवतारात तर जुळे भाऊ म्हणून जन्माला आले आहेत नर ऋषी. नारायण हे भगवान स्वतः आहेत आणि नर ऋषी हे तर नर म्हणजे मनुष्याचंही रिप्रेझेंटेशन अर्जुन करतोय. म्हणजे नरदेह जो सार्थक करायचा, तो कसा करायचा याचं एक्झाम्पल देण्यासाठी हा नर अवतार आहे, आणि तोच अर्जुन अवतार म्हणून आलेला आहे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, तो म्हणजे स्वतःबद्दल ते म्हणायचे, रामकृष्ण जे आधीच्या युगात आले तोच हा इथे रामकृष्ण आले. तसंच ते म्हणायचे की विवेकानंद हे अर्जुनाचा अवतार आहे, कारण पौरुष्य काय आहे, पौरुष्य काय आहे हे दाखवणारे हे अर्जुन म्हणा किंवा विवेकानंद म्हणा, हे पौरुष शक्ती कशी आहे किंवा ते सामर्थ्य ज्ञानाचं कसं आहे हे दाखवणारे हे आहेत. तर त्यामुळे भगवान पुढे हेही सांगणार आहेत की पांडवांमध्ये माझी विभूती तू आहेस, हेही भगवान नंतर सांगणारच आहेत. तर अशा प्रकारे आता भगवंतां त्या ह्याच्यात आलेले आहेत, मूडमध्ये आलेले आहेत म्हणायला हरकत नाही आपल्याला. आणि मात्र ते म्हणतात की माझ्या दिव्याशा आत्मविभूती मी तुला सांगतो. कारण तसं म्हटलं तर सगळ्याच विभूती ईश्वर सगळेच ईश्वराच आहेत. भूत आहेत ते ईश्वराच्या अंशाने आणि त्याच्याच शक्तीने आहेत. पण विशेष असं जिथे त्या शक्तीचं प्रकटीकरण त्या विभूती आहेत, आणि त्यातही दिव्य विभूती मी तुला सांगतोय असं भगवान म्हणालेत. आणि नंतर साधारण ज्या विभूती आहेत त्याच्याबद्दल भगवान नंतर सांगणारच आहेत, की जिथे जिथे अ, अ, ही शक्ती माझी विकसित झालेली दिसते, ते सगळेच माझ्या विभूती आहेत हे पुढे सांगणारच आहेत. तर आता म्हणून भगवान म्हणतात की मी मुख्य ते तुला प्राधान्यता, म्हणजे मुख्य प्रधान अशा ज्या आहेत
त्या मी तुला सांगतो. कारण हे ज्याचा विस्तार करायचा म्हणजे त्याला अंतच नाही. आपण साठी मायेचं पण उदाहरण घेतलं, की माया कशी आहे भगवानही सांगू शकत नाहीत. कारण त्यांनी बनवलेच माया अशी, की त्याचं वर्णन पूर्णपणे यथार्थ होऊ शकत नाही. आता भगवान अ, अ, विभूती सांगायला सुरुवात करतात 20वा श्लोक. वाह! अहम आत्मा गुडाकेश. आता गुडाकेश इथे पुन्हा अर्जुनाला म्हटलंय. गुडाकेश म्हणजे नुसते चांगला केस असलेला नाही, तर अ, अ, गुडाकेश याचा अजून एक अर्थ आहे, की अंतर्यामी असणारा असाही अर्थ आहे. आणि चांगले केस का तर आपण मागेही पाहिलं, की झोपलेला असताना अर्जुनाच्या केसातनं कृष्ण कृष्ण, श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं ऐकू यायचं, इतकी त्याची भक्ती आहे. तर त्याला तेही जाणून केले, की तुझ्या आत्मा ही मी आहे. तसं सर्व भूतांच्या भूताशय स्थिता. आशय आपण मराठीत आशय म्हणजे या गोष्टीचा आशय काय म्हणजे सारांश म्हणतो. आशय म्हणजे त्याचा प्राण काय किंवा त्याचं मूळ तत्व, त्यातला खरा त्या विषयाचं खरं तत्व काय आहे, त्याला आपण खरं तर आशय म्हणतो. तसं आपल्या आज्ञाचक्रात योग्यांचं हृदय जे म्हणतात, त्याच्या आत जी अ, आज्ञाचक्राची जागा आहे, सुषुम्नेच्या आत तिकडे, तर तिथे मी साक्षी रूपाने राहतो, अ, हे तर सांगतात. आणि त्याचबरोबर मी सर्वव्यापी आणि रूपाने सर्वत्रही आहेच. त्यामुळे मीच आदी आहे, मीच मध्य आहे आणि मीच अंत आहे, असं भगवान सांगतात. अहम आदिश्च मध्यश्च भूतानाम अंत एवच. भगवानांनी आधी पण अर्जुनाला दुसऱ्या का तिसऱ्या अध्यायात दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे, की अ, हे अव्यक्त म्हणजे आधीही अव्यक्त होती, व्यक्त मध्यानी आणि शेवटी पण अव्यक्तात जाणार आहे. हे अव्यक्तात जाणं हे जीवांबद्दल सांगितलंय. कारण त्या अव्यक्तातही ते बीजरूपाने, संस्कार रूपाने राहतात. पण त्याच्याही पुढची अवस्था म्हणजे ब्रह्मदेवांचंही आयुष्य संपलं, तेव्हा जीव असं काही अव्यक्तातही राहिलेलं नाही. तिथेही भगवान महाविष्णू आहेतच. तर असे ते आदी, अंत आणि मध्य सगळ्यातच ते आहेत. हेच भगवान सांगतात. मी आधीही आहे, अंतही आहे आणि मध्य मी आहे. आणि मीच आहे म्हणतं. मीच आहे. अहम एव म्हणतात ते. अहम आदिश्च मध्यंच भूतानाम अंत एवच. म्हणजे अंती सुद्धा मी आहे आणि अंती मध्ये आणि आधी मीच आहे हे पण सांगतात. म्हणजे मीच आहे आणि माझ्याशिवाय कोण नाही. एकमेव अद्वितीय असा मीच आहे. म्हणजे हे विश्व जरी झालं तरी मीच एकटा आहे हेही भगवंतांना सुचवायचंय. हे विविध रूप दिसणं हा फक्त भास आहे किंवा ही लीला आहे माझी. पण या विविध रूपानेही मीच आहे हे भगवान सांगतात. म्हणजे थोडक्यात काय सगळ्याच माझ्या विभूती आहेत हा एक अ, भगवान सांगतायत. आणि आता आधी सांगितल्याप्रमाणे प्राधान्यतः ज्या प्रधान अशा ज्या विभूती आहेत ते भगवान सांगतात. 21वा श्लोक. आदित्यानाम अहम विष्णू. 12 आदित्य आहेत. त्यातला पहिला आदित्य ज्याला आपण आदित्य म्हणजे सूर्य म्हणतो. तसं म्हणजे ही आदितीची मुलं मुख्य 12 जे आदितीची मुलं आहेत. इंद्रही त्यातच आला. आणि दितीची मुलं म्हणजे हिरण्यकशिपू, हिरण्यगर्भ आणि बाकी सगळे दैत्य मंडळी ती दितीची आहेत. तर ह्या सगळ्या आदित्यामध्ये वामन रूपाने जो आदितीच्या पोटी मी अवतार घेतला, तो मी आहे. तो वामनरूप असा मी आहे हे भगवान सांगतायत. आता तो तर मी आहे, पण पहिला आदित्य जो आहे, तो रवी, तोही मीच आहे आणि चंद्रही हे मी आहे हे सांगतात.
आदित्यानाम अहम विष्णू. इथे विष्णू म्हणजे वामन रूपाने आलेले भगवान विष्णू. आणि ज्योतिषाम म्हणजे ज्योतिरूप जे सर्व अ, आकाशात जे विश्वाच्या पसाऱ्याचे नियामक आहेत, सूर्य, चंद्र आदी. अ, या सगळ्या ग्रह नक्षत्रात जे ज्योतिरूप आहेत त्याच्यात म्हणजे प्रकाशमान आहेत. आता काही-काही कोणी म्हणतात, की "अरे चंद्र तर परप्रकाशी आहे, सूर्य स्वयंप्रकाशी आहे." मग सगळ्यांनाच ग्रह कसं ज्योतिषात पण नवग्रहात सूर्य पण आलाय. तर ग्रह याचा अर्थ प्लॅनेट हा चुकीचा केलेला आहे. प्लॅनेट म्हणून ग्रह नाही. ग्रह म्हणजे अ, अ, त्या ठराविक ह्याच्यात भ्रमण करणारे म्हणून त्यांना ग्रह म्हणतात. आणि तर म्हणून त्या सगळ्या ज्योतिरूप जे आहेत प्रकाशमान त्याच्यात मी अ, अ, रवी अंशुमान आहे. अंशू म्हणजे किरण. म्हणजे किरण देणारा म्हणजे प्रकाश सगळ्यांना देणारा असा रवी मी आहे. आणि नक्षत्राणाम अहम शशी म्हणजे नक्षत्रांमध्ये मी अ, श अ, शशी शशी म्हणजे चंद्र आहे, असं हे म्हणतात. अ, 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 हे अनसुया मातेच्या इथे बालरूपाने त्रिमूर्ती आले आणि मग म्हणजे त्रिमूर्ती आले आणि ते बालरूप झाले. नंतर मग त्यांनी वर देऊन ते तिच्या पोटी जन्मालाही आले. ते जन्माला आलेले 3 वेगवेगळी बाळं जन्माला आलेली आहेत. त्यातलं अ, दत्त म्हणजे भगवान स्वतः आहेत. भगवान विष्णू आहेत. दुर्वास हे भगवान शंकराचे अवतार आहेत. आणि चंद्र हे ब्रह्मदेवाचे अवतार आहेत. आता पुढे ब्रह्मदेव हेही माझी विभूती आहे. तसं हे चंद्र ही माझी विभूती आहे असं भगवंत इथे म्हणतायत. पुढे. वाह! म्हणजे आता आदित्यातला अजून एक देव पण आला इथे वासवा म्हणजे इंद्र. म्हणजे 12 आदित्यांपैकी वामन मी आहे. म्हणजे अदितीच्या 12 आदित्यांपैकी नाही, अदितीच्या सर्व मुलांपैकी वामन मी आहे, सूर्य मी आहे आणि इंद्रही मी आहे हे अ, अ, म्हटले. वेदानाम सामवेदोस्मी. वेदात मी सामवेद आहे. कारण सामवेदाचे गायन हे परमेश्वराला प्रिय आहे. आपण आरतीतही ऐकतो की नारद तुंबरहो सामगायन करी. तर कारण गायनात म्हणजे संगीत जो आपलं आहे, ते संगीत ही ईश्वराच्या जवळ गान समाधी म्हणतात. संगीतात जो पूर्ण बुडून जेव्हा ती तान लावतो, तेव्हा ती एका प्रकारची समाधी आहे असं म्हणतात. आणि इथे तर तो वेदच आहे. म्हणजे ज्ञानाचे सगळे जे रहस्य आहेत, ते गायनात च्या स्वरूपात ती सांगितलेली आहेत. म्हणजे ते अ, कानालाही चांगलंय, हृदयाला वाटतंय आणि ज्ञान त्यातनं होतं. अशा ह्यानी सामवेद हे सगळेच वेद हे भगवंताचीच विभूती आहेत. कारण वेद याचा अर्थ जे जाणून घ्यायचंय ते किंवा ज्यांनी जाणून घेता येतं ते. तर ते म्हणजे भगवान स्वतःच आहेत. पण त्यातही सामवेदात माझी विभूती भगवान म्हणतात. इंद्रियाणाम मनश्चास्मी. आता हे आपण मागे काल रेफरन्स दिलेला की मनमना भव भक्तो मद्याजिम्मा नमस्कुरू. आता मन मना म्हणजे हे आहे इंद्रियात मन हे तेच मन म्हणून आलेले आहेत. असा विचार केला तर आपल्याला मनाने दुसऱ्याचं ध्यान करायचा प्रश्नच नाही. तटस्थपणे जेव्हा आपण आपल्याच मनाकडे पाहतो तेव्हा ते आपलं मन नाहीये, तिथे भगवंतच आहेत साक्षात. हे जर कळलं तर तो परमेश्वराचा प्रकाश होऊन तो महात्मा तद्रूपच होऊन जातो. तत्सायुज्य त्याला मिळतं. तर इंद्रियाणां मनश्चास्मी. आता इंद्रियात मन हे का विभूती आहे? कारण अ, जे सर्व खेळ बुद्धी ही निर्णय घेणारी आहे. आपण जनरली माझं मन एक म्हणतंय, माझी बुद्धी एक म्हणते, असं जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या दोन्ही गोष्टी मनच म्हणत असतं. जेव्हा एखादा निर्णय होतो, निश्चय होतो, तेव्हा त्या मनाला बुद्धी असं म्हणतात. मनाची अवस्था बुद्धीत परिणत होते. जेव्हा इनपुट आपण एखादा आत घेतो, तेव्हा ते चित्त असतं.
आणि या कोणत्याही बाहेरच्या चलबिलीची शिवाय अंतःकरणचे तत्व ते असतं. मी हा जो भाव असतो तेव्हा तो अहंकार असतो. पण हे एकाच अंतःकरण तत्वाचे 4 अवस्थानुसार नावं वेगळी दिलेली आहेत. तर हे मन, इंद्रियां आपण मागेही पाहिलं, की मनएव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयात आणि मन हेच आपला मित्र आहे, मन हेच शत्रू आहे, हे भगवंतांनी आधी आपल्याला सांगितलं. याचं कारण म्हणजे मन जितकं आपण सक्षम बनवू, सगळा जो साधन मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. भक्ती मार्गात मनाच्या भावनांचा उपयोग करून त्या भावनांद्वारे ईश्वराशी संबंध प्रस्थापित करतो. ज्ञानमार्गात मनाचा अनालिसिस करण्याचा जो गुण आहे, मानवी मनाचा विशेषतः, त्याचा उपयोग करून ह्याच्या जवळ जाता येतं. आणि तेच मन स्वार्थी पण होणार आहे जर ते इंद्रियांच्या ताब्यात गेलं तर. त्यामुळे मनुष्यामध्ये सर्वात अ, अ, श्रेष्ठ जे मनुष्य जन्मात मनुष्याला मिळालेलं आहे, ते त्याचं मन आहे. आणि ते मुळात अ, सज्जन आहे. म्हणजे सात्विक असा त्याचा खरा स्वभाव तर सात्विक आहे. म्हणूनच रामदास स्वामी मनास सज्जन म्हणतात. सज्जना म्हणजे तिथे माणूस नाही म्हटलेलं. सज्जन आपण चांगल्या वृत्तीच्या माणसाला म्हणतो. पण सज्जन याचा अर्थ ज्याला सत्स्वरूप कळलेलं आहे, तो सज्जन. कारण सत्स्वरूप म्हणजे सर्वत्र त्रिकाला बाधित आहे म्हटल्यावर तो सर्वभूत इतरता झाला आणि म्हणून मग आपण त्याला सज्जन म्हणायला लागतो. तर तसं त्यामुळे मन हे सर्वात इम्पॉर्टंट मनुष्याच्या सगळ्या इंद्रियात तेच इम्पॉर्टंट आहे. दुसरं असं आहे, यातली कोणतीही इंद्रिय निकामी झाली, ज्ञानेंद्रिय असो, कर्मेंद्रिय असो, एक वेगळं निकामं झालं, तरी आयुष्य राहू शकतं. पण मन जर शरीरातनं गेलं म्हणजे तो मृत्यू आहे. कारण मन जेव्हा शरीरातनं जातं, तेव्हा ते बाकी सगळ्या इंद्रियांना घेऊन जातं आणि त्यालाच आपण सूक्ष्मदेह म्हणतो. आत्म्याच्या अध्यासाने ते मन राहतं, पण ते बाहेर पडतं तेव्हा तो सूक्ष्मदेह आणि मुक्ती मिळेपर्यंत ते मन तसंच राहतं. म्हणजे अनादी असं आहे ते आणि त्याचा अंत फक्त मुक्तीतच त्याचा अंत आहे. असं ते मन समर्थ सर्वात आहे. म्हणून मन मी आहे. भूतानामस्मी चेतना. चैतन्य जे सगळ्या जीवात दिसते, तो मी आहे असं भगवान म्हणतात. सतरूपाने सर्वत्र तो आहे. चित्रूपाने, जाणीव रूपाने जाणीव असणं हीच चेतना आहे. आपण एखादा पेशंट आहे यार, कोमात गेलाय, तर कधीतरी त्यांनी आपल्याला रिस्पॉन्स दिला, तर आपण म्हणतो, "हां, हां, त्याची चेतना परत आली." म्हणजे काय? तर काय चाललंय याची जाणीव त्याला आहे. तर ती चेतना रूपाने मीच सर्वत्र आहे. तो चित्शक्ती सर्वत्र आहे. त्यामुळे भूतानाम अस्मी चेतना. जे काही भूत आहेत, झालेले आहेत, जन्माला आले त्याची चेतना मी आहे. 23वा. वाह! म्हणजे आता रुद्रांमध्ये मी शंकर आहे. अ, आता भगवान शंकर हे अ, भगवान कोटीतले किंवा ईश्वर कोटीतले जे आपण म्हणतो गणपती आहेत, विष्णू, शंकर आहे. ह्या त्या कार्यात करतात. सवितृ आहे. पंचायतन जो याग करतात त्याच्यात अ, हे 5 देवांचे इन्क्लूड असतं. विष्णू, शंकर, शक्ती, गणपती आणि सवितृ. तर ही त्याच एका ईश्वराची वेगवेगळी रूपं त्यांनी वेगवेगळ्या कार्याकरता घेतलेली आहेत. अ, गणपतीचं आधी पूजन करतात ह्याचं कारण असं आहे, गणपती हा शेवटी हा सगळा खेळ मन आणि बुद्धीचा आहे. बुद्धी शुद्ध झाली
म्हणजे त्याची निश्चय झाला ईश्वराच्या ठिकाणी, स्थिर झाली ईश्वराच्या ठिकाणी, म्हणजे त्याची मन अवस्था संपली. तोपर्यंत साधन मार्गात मन हे सर्वात महत्वाचं आहे, शुद्ध बुद्धी होईपर्यंत. तर ती बुद्धी जी आहे, ती ती शुद्ध होण्यात जी विघ्न आहेत, ती घालवणारा म्हणून गणेशांची पूजा आहे. गणेशांना वंदन आहे. श्री गणेशाय नमः झाला. नंतर संध्या जी करतात, संध्या करतात तेव्हा गायत्रीचा जो जप करतो, संध्या ही फक्त ज्यांची मुंज झाले अशा वेदांनी ज्यांना अधिकार दिलेला आहे त्यांनीच करावी. गायत्री मंत्राचा जप तर ज्याला अधिकार आहे त्यांनी सुद्धा संध्या सोडून बाकी वेळा करू नये. कारण गायत्री जपातले जे उच्चार आहेत ते आपल्या शरीरातल्या म्हणजे पुरुष शरीरातल्या ज्या ज्या ठिकाणी कार्य करतात, भू, भुवा, स्वाहा हे सगळ्या चक्रांच्या ठिकाणी ते ते कार्य करतात. तर भुवा चक्र जे आहे ते स्त्री आणि पुरुषांचं वेगळं आहे. जिथे लिंग आणि योनी असा पूर्ण वेगळा फरक आहे. तसंच स्वरचक्र स्त्री पुरुषांचं वेगळं आहे. सगळेच वेगळे आहेत. म्हणजे अ, आधुनिक वैद्यकीय शास्त्र ही हे मान्य करतं, की स्त्रीचं ब्रेन आणि पुरुषाचा ब्रेन हे वेगळ्या प्रकारे वायर्ड आहे. तर सांगायची गोष्ट अशी, की ज्या सेंटरला जिथे डिफरन्स आहे, तिथे ती शक्ती विदारक म्हणून कार्य करते. जसं ॲटम बॉम्बची शक्ती आहे, ती जर कंट्रोलमध्ये नसली तर तो महाविनाश करू शकते. त्यामुळे एक आपण ऑब्झर्व्ह केलं, जनरल ऑब्झर्व्ह केलं, की बऱ्याच ठिकाणी हल्ली अनफॉर्च्युनेटली योगाभ्यास किंवा आसनं वगैरे शिकवतात, तिथे गायत्री जप करायला सांगतात किंवा ओंकाराचं पठण करायला सांगतात. ओंकार तर कोणासाठीच नाही, फक्त केवल ओंकार हा फक्त संन्यासांना सांगितलेला आहे किंवा ज्याला शक्ती जागृती गुरूंकडनं झाले, त्याचा त्या क्रियांमध्ये शक्ती जागृती झाली, की ती साधना करताना त्या शक्तीच क्रिया घडवून घेते. तेव्हा कर्तृत्व भावना नसते. आपण आपोआपच त्या क्रिया होतात. त्यात ओंकार आपोआप झाला तर तो चालतो. अदरवाईज तो नाहीये. तर असं पाहण्यात आलेलं आहे, की ज्या अशा प्रकारे ओंकाराची किंवा गायत्री मंत्राचे स्त्रिया किंवा ज्यांना अधिकार नाहीयेत ते किंवा अधिकार असून ज्यांनी मुंज नाही केली किंवा आचारधर्म न पाळता जे करतात, त्यांना एकतर याचं काय म्हणतात त्याला, थायरॉइड्सचा त्रास होतो किंवा गर्भाशयाचा विकार असतो आणि पुरुषांमध्ये प्रॉस्टेटचं प्रमाण त्यांनी वाढतं. हे म्हणजे हे थोडे हे फिजिकल ह्याच्यात झालं. पण परधर्म भयावह म्हणतात त्याप्रमाणे पण तो खूप चुकीची गोष्ट आहे. एक ठीक आहे तो आपला विषय नाही पण एक हे निघालं म्हणून एक सांगायचं थोडंसं हे केलं. तर सांगायची गोष्ट म्हणजे तर विघ्ननाश बुद्धीचं करायला हे गणपती आहेत. विघ्ननाश झाला म्हणजे वाटेतले अडथळे दूर झाले. पण ती बुद्धी चालायला पाहिजे ना, त्यामुळे त्या बुद्धीचं संवर्धन बुद्धिप्रकाश झाला पाहिजे. मग बुद्धिप्रकाश व्हायला सवितृ देवतेची पूजा आहे. म्हणजे तिथे भगवंत सवितृ रूपाने बुद्धिप्रकाशक आहे. आणि ही सगळी माया जी आहे, ती त्या आदिशक्तीच्या द्वारानी विद्या माया आणि अविद्या माया या दोन्ही हे झालेल्या आहेत. त्यामुळे त्या दूर करणं हे तिलाच शक्य आहे. आपण मागे हे गोष्ट घेतली होती की नाही आठवत नाही आता मला. पण वनवासात जेव्हा रामचंद्र गेले तेव्हा सीतेच्या संरक्षणाकरता पुढे रामचंद्र, मध्ये सीतामाई आणि मागे लक्ष्मण असे चालायचे. लक्ष्मणांची भक्ती अशी होती की थोडा वेळ जरी भगवंत दिसले नाहीत की यांना कासावीस व्हायचे. मग ते सीतामाईला विनंती करायचे. मग ती थोडीशी बाजूला होऊन हे रामरायांचे दर्शन घ्यायचे आणि मार्गक्रमण करायचे. ही गोष्ट रामकृष्ण त्यांच्या भक्तांना सांगत असत. कशा करता तर आदिमायेनी मार्ग मोकळा केल्याशिवाय आपल्याला भगवंताचं दर्शन होणं शक्य नाही. आता असे दर्शन झालं, आता ते म्हणजे दर्शन होण्याचा मार्ग मोकळा झाला. पण आता मुक्तीपर्यंत नेणारे त्याच्यासाठी वैराग्य लागतं. साधन चतुष्टय संपत्तीमध्ये भगवंताबद्दल प्रेम आणि विषयांबद्दल अनास्था हे वैराग्य फार मोठं साधन आहे त्यातलं. तर मुक्तीप्रदाता हे
भगवान शंकर रूपाने झालेले आहेत भगवान श्रीकृष्ण, की भगवान शंकर रूपाने ते मुक्ती देणारे आहेत. आणि मग विष्णू रूपाने ते मुक्तीच्या पुढे म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्सडन्स म्हणतात. म्हणजे अहं ब्रह्मास्मीच्या पुढच्या ज्या अवस्था आहेत, सकलमिदं अहं च वासुदेव आणि त्याच्यापुढे वासुदेवच सर्वं. हे फक्त आणि फक्त भगवान विष्णू रूपाने ते देऊ शकतात. म्हणून भगवान शंकर रूपानेही जेव्हा ते काशीत मृत्यू झाला तर मुक्ती मिळते सांगतात. तर भगवान शंकर हे काशीत ज्याचा मृत्यू होतो त्याच्या कानात चा उपदेश करतात आणि तो महात्मा बनून मुक्त होऊन जातो तिकडे. तर ही सगळी माझीच रूपं आहेत. वेगवेगळ्या कार्याकरता गेलेले आहेत. त्याच्यात कमी जास्त असा विचार करणारा म्हणजे शंकरांना जो कमी म्हणतो तो विष्णू भक्त नाहीच. विष्णूंना जो कमी म्हणतो तो शंकरांचा भक्त नाहीच. ते फक्त भ्रमात पडलेले आणि जसं आपण बघतो ना, की हिंदुत्व, हिंदुत्व म्हणून जे नारा पुकारतात, ते धार्मिक किती आहेत? धर्माप्रमाणे किती वागतात? हा एक मोठा प्रश्न असतो. तर हिंदुत्ववादी बनण्यापेक्षा हिंदू बना, हे जास्त आवश्यक आहे. तर तसं तसं हे आहे. तर अशा प्रकारे हे सगळे रूप माझीत आहेत. रुद्राणाम शंकरश्चास्मी, वित्तेशो यक्ष रक्षसाम. आता यक्ष योनी जी आहे, त्यांना इंग्लिशमध्ये डेमिगॉड्स म्हणतो आपण. तर ती यक्ष योनी ही राक्षस योनी आणि देव योनी याच्या मधला प्रकार आहे. म्हणजे काय तर रजोगुणी खूप आहेत ते आणि खूप रजोगुणी असल्यामुळे कधी तमोगुणी, कधी सत्वगुणी ते होऊ शकतात. पण त्यातल्या त्यात ते जास्त सत्वगुणी असल्यामुळे देवां देवयोनीच्या ते जवळ आहेत आणि त्यांच्यातला सर्वश्रेष्ठ जो वित्तेशो म्हणजे कुबेर आहे, त्याला तर देवाचा मान मिळालेला आहे. त्यामुळे देवांमध्ये आपण त्याची गणना करतो. तो त्या यक्षांचा राजा आहे. आणि तो भगवान शंकरांचा भक्त आहे आणि त्यांना भगवान विष्णूंचीही त्यांना शक्ती माहिती आहे. त्यामुळे हिरण्याक्ष जेव्हा हिरण्याक्षाला काही सगळं पृथ्वी जिंकायची वगैरे असं काही नव्हतं. त्याला युद्धाची आवड होती आणि योद्धा कोण मिळत नव्हता. तर कोणीतरी त्याला सांगितलं, की कुबेर अमुक यज्ञ करतोय, तर त्याच्यासाठी तो घोडा सोडेल, तर त्याच्याशी तू युद्ध करू शकतोस. ते जाईपर्यंत तो यज्ञ झालेला असतो. हा कुबेरांना आव्हान देतो. तर कुबेर म्हणतात, की तुझ्याशी लढणारा एक योद्धा आलेला आहे आणि मग ते भगवान वराहांचा हे घेऊन त्यांना पाठवतात. म्हणजेच काय, ते कुबेरांनाही भगवंताची भक्ती आहे, दर्शन आहे आणि त्यांच्या महिमाही माहिती आहे. म्हणून राक्षसांमध्ये श्रेष्ठ असा मी कुबेर आहे. रावणाचे मोठे भाऊ आहेत सावत्र भाऊ कुबेर. वसुनाम पावकश्चास्मी म्हणजे वसूंमध्ये अष्टवसू जे आहेत त्याच्यात मी पावक आहे. पावक म्हणजे वायू आहे. सॉरी, पावक म्हणजे अग्नी आहे. म्हणजे देवांमध्ये आपण आता बघितलं की चंद्र झाला, सूर्य झाला, त्याच्यानंतर इंद्र झाला. आता पावक अग्नीही माझं स्वरूप आहे असे म्हणतात आणि मग त्या अग्नीची वेगवेगळी रूप आहेत. आपण यज्ञोहम मगाशी पण भगवंतानी सांगितलेलं आहे. तर तो यज्ञातला अग्नीही मीच आहे हे तर झालंच, त्यात सगळंच मी आहे म्हटल्यावर. तसं अहम वैश्वानरो भूत्वा मध्ये पण भगवान सांगणार आहेत की पोटात अग्नी जो वैश्वानर रूपाने राहून अन्न पचन करतो तोही मीच आहे किंवा चंद्ररूपाने औषधीचं पोषण करणाराही मीच आहे हे भगवान सांगणारच आहेत. तर 8 वसूमध्ये मी अग्नी आहे, अहमस्मी म्हणजे मी आहे आणि शिखरं जी आहेत म्हणजे जे एकच हे उंच असं गेलेल्यामध्ये शिखरांमध्ये मी मेरू पर्वत आहे. पुढे स्थावराणाम हिमालया म्हणून हिमालयही सांगितलेलं आहे. आता मेरू हा एकच पर्वत आहे. तिथे पर्वतांची रांग वगैरे नाही आणि हिमालय पर्वतांची रांग आहे. म्हणून स्थावर म्हणजे जे हलू शकत नाहीत अशी जे योनी आहेत किंवा त्या ह्याच्यामध्ये हिमालय मी आहे असं म्हटलेलं आहे. आता हे सगळं बघताना एक
खूप महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे, की जेव्हा आपण हे पाहतो, की रुद्रानाम शंकरस्यास्मी किंवा यक्षरक्षात मी कुबेर आहे किंवा अ, वसूमध्ये मी पावक आहे. तर म्हणजे त्या गोष्टीत भगवंतांच्या कोणत्या गुणांचा उत्कर्ष झाला आहे, हा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तर आपल्याला हे लक्षात येईल, तर आपल्याला ते विभूती का आहेत हे कळेल. नाहीतर त्या नुसती विभूतींची नावं कळून तेवढ्याच विभूती नाहीत, त्यातले मुख्य काय आहे, तर ते गुण काय आहेत हे कळलं पाहिजे. जिथे ते विशेष गुण आहेत ते तिथे मी आहे हे कळण्याकरता या विभूती ज्या सांगितल्या आहेत त्या प्रत्येकाचे गुण काय आहेत हेही आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. ते आपण आता इथे घेऊ शकत नाही. जसं भगवान म्हणाले त्याचा विस्तार भरपूर होईल. तसं एकेका आपण विभूतीचा विचार करायला गेलं तर आपल्याला भरपूर काळ जाऊ शकतो. दत्तात्रेयांनी जे 24 गुरु सांगितले, केले, जे अवधूतांनी यदूला सांगितले आणि तसे तेच परत भगवंतांनी 11व्या स्कंदात भागवतात उद्धवजींना केलेला जो उपदेश आहे. उद्धवजींना उद्धव गीता सांगितली, अर्जुनाला भगवद्गीता ही सांगितली. त्या दोन्हीमधला फरक एक आपण बघितला, की कर्ममार्ग उद्धवाला सांगितला नाही. त्याला सुरुवातच सगळे संबंध धर्म सोडून दे आणि माझ्या तपश्चर्येला जाय, हाच उपदेश भगवंताचा आहे. आणि जे म्हणजे अर्जुनाला सांगितलं ते त्यांना सांगितलं नाही, कारण ती तयारी ऑलरेडी आहे. त्यांचं कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगही त्यांचा मोठा झालेला आहे उद्धवजींचा. पण तरीही त्यांना सर्वसंग परित्याग करण्यासाठी आवश्यक अशा 24 गुरूंचा उपदेश केलाय. त्याच्यात अजगर म्हणून एक गुरु घेतलेला आहे. का? तर यदृच्छा लाभ संतुष्ट राहणं हे अजगराची आहे. काही तो खाण्यासाठी प्रयत्न करत करत नाही. अनायसा काही भक्ष्य आलं तर तो गिळतो, नाहीतर तसाच उपाशी राहतो. तर हे जसं म्हणजे दत्त महाराजांनी 24 गुरु सांगताना गुरुचरित्रातही आलेले आहेत हे 24 गुरु. तर त्यांनी सांगितले की प्रत्येक जो खरा मुमुक्षू आहे, त्याला कुठूनही मार्गदर्शन घेता येतं. याचं एक उदाहरण आहे. तर कारण त्याला प्रत्येक ठिकाणहून भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतोय, ही भावना जर असेल, तर तिथून मार्गदर्शन होतं. पृथ्वीकडनं त्यांनी तितिक्षा घेतलेली आहे. तर हे जसं 24 गुरूंकडनं एक-एक गुण घेतलेला आहे, तसं नुसतं जरी आपण कदाचित आज आपल्याला सगळ्याच विभूतींमधले कोणते-कोणते गुण आहेत भगवंतात जे काही सद्गुण आहेत ते भगवंतच स्वतः आहेत. त्या रूपानेच विभूतीत ऊर्जितत्व ते भगवंताचं दिसतंय ते कशा रूपाने दिसतंय? तर या सद्गुणांच्या दैवी प्रकृतीच्या रूपानेच दिसतंय. तर हा एक अभ्यास खूप आपल्या चित्तशुद्धीकरता उपयोगी आहे, की जे सांगितलेले आहेत विभूती, तर त्या विभूती प्रत्येक विभूतीतला गुण आपल्याला घेण्यासारखा आहे आणि त्याच्यातनं आपण शिकण्यासारखं आहे. हं. तर आता इथे हे सांगितलं, की शंकर रुद्रामध्ये शंकर हे झालं. मेरू शिखरामध्ये हे पण झालं, पावक झालं. आता आपण 24वा घेऊ. अरे झाला पण वेळ. कळलंच नाही. सॉरी, सॉरी. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना.